नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 नोव्हेंबर 2023 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो किस्तू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:34 ते 2:57 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:47 ते 12:35 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:02 ते 9:25 आणि यमगंड काळ सकाळी 10:48 ते 12:11 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी आणि मंगळाबरोबर युतियोग करणार आहे. हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि हर्षलचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीत असणारा हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. सप्तमातला रवी आणि तुमच्या राशीतला हर्षल हे सुद्धा प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. छोट्या मोठ्या कारणावरून सुद्धा तुमचा तोल ढळू शकेल. काळजी घ्या. विवाहित असाल तर खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जास्त प्रमाणात ताणले जातील. अशा कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या व्ययात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. षष्ठातला रवी आणि व्ययातला हर्षल हे सुद्धा प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जेच काही तुमचं काम असेल, कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. सहकर्मीबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. जर तुम्ही कुठल्या व्याधीने त्रस्त असाल तर त्या संदर्भातले काही लक्षणं तुम्हाला टोकाची जाणवतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची मोठी रिस्क आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग होतील आणि त्यामुळे रिलेशनशिपवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. आजच्या दिवशी भाग्याच्या आहारी जाऊन किंवा फक्त आणि केवळ भाग्याच्या साथीने कुठलीही गोष्टीच्या संदर्भातले रिस्क घेऊ नका. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठलीही मोठी रिस्क घेऊ नका. आजच्या दिवशी खरं तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या दशमात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार. त्याचप्रमाणे तुमच्या चतुर्थातला रवी आणि दशमातला हर्षल हे सुद्धा परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्यामुळे तुमच्या वैयक्तिक संबंधावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. घरातल्या ज्या पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा काही वेगळ्याच प्रकारच्या अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता राहील. त्यामुळे थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या भाग्यात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र
प्रतियोग करणार आहे आणि तृतीयातला रवी आणि भाग्यातला हर्षल हे सुद्धा परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कामाचा उरक जबरदस्त दिसून येईल. तुमच्यामधील चैतन्य, ऊर्जा आणि कार्यशक्ती ही जबरदस्त दिसून येईल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन किंवा जबरदस्त अशा इच्छाशक्ती किंवा ऊर्जेच्या आहारी जाऊन अशी कामे हाती घेऊ नका की जी तुमच्या शक्ती पलीकडची असतील. अशी कामं तुमच्या अंगाशी येऊ शकतील. काळजी घ्या. कुणालाही काही कमिटमेंट करणं, प्रॉमिसेस करणं किंवा हाताबाहेर जाऊन गोष्टी करणं हा प्रकार आजच्या दिवशी करू नका. तुम्हाला त्याचे त्रास होऊ शकतील आणि त्याच्या आरोग्यावरती, मानसिकतेवरती विपरीत परिणाम होऊ शकतील. काळजी घ्या. तुमचे भावंड जे असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा जरी चांगला असला तरी सुद्धा थोडंसं कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन काम करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातला रवी आणि अष्टमातला हर्षल हे सुद्धा परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. पैशाच्या संदर्भातल्या व्यवहाराबद्दल विशेष काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या सप्तमात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि सप्तमातला हर्षल हे सुद्धा प्रतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला स्वतःवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. छोट्या मोठ्या कारणावरून मनावरचा तालबंद ढळू देऊ नका. यामुळे तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. वादविवादामध्ये जाऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. आजचा दिवस किंवा आजची जी अमावास्या ही तुमच्याच राशीत आहे. काळजी घ्या. भावभावनांचे हिंदोळे जास्त प्रमाणात दिसून येतील. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं, समतोलत्व राखणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या वेळेस आणि चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. व्ययातला रवी आणि षष्ठातला हर्षल हे सुद्धा प्रतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजचा जो दिवस आहे हा बराचसा मानसिक गुंतागुंतीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, परंतु ते कामं होणार नाही, त्याला विलंब राहील. त्यामुळे चिडचिड तुमची दिसून येईल. डिप्रेशन दिसून येईल. स्थळेपणाची भावनासुद्धा तुमच्यामध्ये जागृत होईल. काळजी करू नका. अशा प्रकारचा अनुभव आजच्या दिवसापर्यंतचा सीमित राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, छोटी असतील किंवा मोठी, आजच्या दिवशी हाती घेऊ नका. त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला दिसू शकतील आणि त्याचे काही परिणाम तुमच्या आरोग्यावर सुद्धा दिसतील. जर तुम्ही कोणाकडून काही कर्ज घेतलं असेल, लोन घेतलेलं असेल आणि त्या संदर्भात ते चुकवता आलं नसेल किंवा डिफॉल्ट झाला असेल, तर या संदर्भातले सुद्धा काही प्रकरणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात डोकं वर काढू शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं राहील. परत एकदा भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचा आताताईपणा करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानी चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. लाभातला रवी आणि पंचमातला हर्षल हे सुद्धा प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि ते वाढतील सुद्धा. त्याचा परिणाम तुमच्या मैत्रीवर होऊ शकेल. काळजी घ्या. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर सुद्धा छोट्या-मोठ्या गोष्टींवरून ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास.
मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या चतुर्थात असणारा हर्षलबरोबर सुद्धा हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातला रवी आणि चतुर्थातला हर्षल हे प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्या तुम्ही विरोधात जाऊ शकाल या विरोधात जाल. परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये तुम्ही कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवाल. तुमच्यामधला आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं प्रमाण आहे. तिथे असणारा रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या तृतीयात असणारा वक्री हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. भाग्यातला रवी आणि तृतीयातला वक्री हर्षल हे सुद्धा प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसामध्ये तुमच्यामध्ये कार्यशक्ती, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. विश्वाससुद्धा दांडगा दिसून येईल. त्यामुळे बरीचशी कामं करण्याकडे तुमचा कल राहील. विलंबाने पूर्ण होणारे कामंसुद्धा तुम्ही हाती घ्याल. परंतु काळजी घ्या, कारण अशी कामं आजच्या दिवशी पूर्ण होताना कठीण होऊन बसेल आणि त्याचा उलटपक्षी थोडासा तणाव तुमच्यामध्ये जाणवू शकेल. काळजी घ्या. कामं जी करायची असतील त्या संदर्भात थोडंसं सिलेक्टिव्ह राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणारा रवी आणि द्वितीयातला हर्षल हे सुद्धा प्रतियोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या अष्टमामध्ये अमावास्या किंवा मृत्यूस्थानामध्ये अमावास्या आहे. तर आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही छोटे किंवा मोठे जरी तुम्हाला लक्षण दिसले, त्यावरती लगेचच्या लगेच काम करणं अतिशय गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये इझी मनी किंवा सहज पैशाच्या मागे धावू नका. तुम्ही त्याच्यामध्ये विचित्र प्रकारे गुंतण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 नोव्हेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.